या भयानक उन्हामध्ये गाडीवर फिरायला जाणं म्हणजे स्वतःची लाल करून घेणंच आहे. तर सगळ्याले राम राम. मी करण आज जायचं होतं मला घाटांची, कारण तर जवळ माझ्या घरी लग्नाच्या पत्रिका येते, त्याच्यामध्ये एक पप्पाच्या नावाची राहते एक मोठे बाबाच्या नावाची. आणि पप्पाच्या नावाच्या पत्रिका तर मी घरीच ठेवून घेत असतो, पण मोठे बाबाच्या नावाच्या पत्रिका तर त्याला घरी नेऊन द्या लागन ना. मग हे काम करण कोण? माझ्याशिवाय हाय बी कोण? मलाच करा लागते. म्हणूनच तर सकाळीच निघालो बाबा घाटांजीच्या रस्त्यानं. आणि उन्हीचं तर विचारूच नका, पण सकाळी 10 वाजता बी अशी लकलक ऊन निघून राहते. घाटांजीला आलो तर लगेच मला मग मित्राचाही फोन आला, म्हणे मी घाटांजी मध्ये आहो. तो म्हणे इकडे राजभोग लस्सीवाल्यापाशी ये म्हणे, मस्त लस्सी पिऊ. तर मित्रासंग मस्त दोन दोन गोष्टी करून मस्त 10 रुपयाची लस्सी भडकवली, तसंच मोठे बाबाच्या घरी आलो. पाहतो तर इथं आधीपासूनच पाहुणे हजर होते. सायकड्याची आजी घेऊन आली होती. त्याच्या सोबतच मी बी मस्त मग चहावर नंबर मारून दिला. आणि मग मोठे बाबाच्या नावच्या पत्रिका मी मोठ्या आईले दिल्या. तर मोठ्या आईने मला पप्पाच्या नावची एक पत्रिक त्याच्या घरी आलेली मला देऊन दिली. आणि आज तर अर्पिताबाई सकाळी यवतमाळवरून घाटांची आली होती, कारण तिले मोठ्या आईसोबत जायचं होतं हळदीच्या कार्यक्रमाला. इकडे ह्या आजाबाया तर झाल्या होत्या बा मस्त तयार. यायले घेऊन मग मी मार्केट पर्यंत गेलो आणि तिथून 360च्या स्पीडनं निघालो घराकडे. आणि आता खरखास मला उन्हीचा सामना करा लागला. झाडाच्या सावलीत गेलं का भल्लं मस्त लागे, जसं उन्हीमध्ये निघालं का गदगदच लागे. आता ह्या वरातीच्या गाडीमध्ये जाणाऱ्या लोकांना तरी का समजन बाईकवर जाणाऱ्या माणसाचं दुःख, किती अंगभर होते, किती त्रास होते, किती डोळे लाल होते. अरे बापरे. पण या साऱ्या गोष्टीचा इलाज फक्त एकच आहे, हे म्हणजे घरच्या कूलरची मस्त थंडीगार हवा. आणि हे हवा घेऊन तर माणूस एकदम तरोताजा होऊन जाते. एवढंच नाही तर माणसाला दिवसा नाही चंद्र दिसायला लागते. आता ह्या चंद्र जर तुम्हाला दिसत असन तर गपकन व्हिडिओला लाईक मारून द्या, आणि अजून फॉलो नसन केलं तर पहिले फॉलो करून घ्या.